जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहेत म्युच्युअल फंड मध्ये त्यांना 100% फायदा होणार। निर्मला आत्यांनी एसटीटी वाढवला याची न्यूज तर प्रत्येकाला पोहोचली असेल। तर बजेट हा एकदमच खराब होता का, वर्स बजेट होता का? तर नाही, माझ्या हिशोबाने हा न्यूट्रल बजेट होता। या बजेटचा तुम्हाला लॉंग टर्म मध्ये इफेक्ट दिसणार आहे। गव्हर्नमेंटचं क्लिअर कट सिग्नल आहे, शॉर्ट टर्म ट्रेडिंग करत असाल तर आम्ही चार्जेस अजून वाढवू आणि स्पेक्युलेशन आणि गॅम्बलिंग पासून लांब कसं ठेवता येईल तुमच्या आणि माझ्यासारख्या भोळ्या इन्व्हेस्टर्सला। परंतु तुम्ही जर काही बजेट व्यवस्थित बघाल तर प्रत्येक सेक्टरला एक चांगलं अलोकेशन त्यांनी दिलेलं आहे आणि याचा इफेक्ट लॉंग टर्म मध्ये होणार आहे। शेअरचे भाव जे ओव्हर व्हॅल्यूड वाटताय त्याचे व्हॅल्युएशन प्रॉपर होतील। म्हणजे आज आपल्याला प्रॉब्लेम मेन फेस काय होतोय की FII म्हणजे बाहेरचे लोक, विदेशातले लोक आपल्या भारतातनं पैसे काढताय आणि दुसऱ्या कंट्रीमध्ये इन्व्हेस्ट करताय। का बरं? कारण की आपलं व्हॅल्युएशन जास्त आहे। तेच प्रॉब्लेमला सॉल्व्ह करण्यासाठी लॉंग टर्म सोल्युशन या बजेटमध्ये निघालेले। या सगळ्याचा आपल्याला काय फायदा? शेअर मार्केट वर जाणार, म्हणजेच काय म्युच्युअल फंड पण वर जाणार आणि तुमच्या माझ्यासारख्या जे SIP करतात, जे लॉंग टर्म इन्व्हेस्टर आहेत म्युच्युअल फंड मध्ये, त्यांना 100% फायदा होणार। धन्यवाद।